बरेच शेतकरी सोयाबीन पिकामध्ये काय करतात की वाढरोधकाचा वापर करतात आणि वाढरोधक वापरताना बऱ्याच प्रमाणात चुका होतात किंवा वाढरोधकाचा जो संतुलित किंवा शास्त्रोक्त वापर आहे तो अजून शेतकऱ्यापर्यंत गेलाच नाही. बरेच दुकानदार असेल किंवा कंपनीवाले असेल शेतकऱ्यांना सर्रास वाढरोधकाचा वापर त्या ठिकाणी करायला सांगतात. वाढरोधक म्हणजे प्लॅन्ट ग्रोथ रिटार्डंट. प्लॅन्ट ग्रोथ रिटार्डंट आणि प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर यामध्ये दोन वेगळे फरक आहे. त्यामध्ये प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर, त्यानंतर प्लॅन्ट ग्रोथ रिटार्डंट आणि प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर्स यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं जातं की वाढरोधक मारलं की खूप फुलांची संख्या वाढते, फांद्या वाढतात. तर ह्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. तर याच अनुषंगानं आपण सोयाबीन पिकामध्ये वाढरोधकाचा योग्य पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं वापर कसा करायचा किंवा केव्हा करायचा, किती प्रमाणात करायचा आणि का करायचा, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मी डॉक्टर आनंद तिंगळे द ॲग्रीटॉक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आपण बघू की सोयाबीन पिकामध्ये वाढरोधकाचा वापर कधी, केव्हा आणि कशा पद्धतीने केला जातो. तर सोयाबीन पिकामध्ये वाढरोधकांचा जर बघितलं तर कुठलंही वाढरोधक हे सोयाबीन पिकामध्ये शिफारसीत नाही. बऱ्याच प्रमाणात जे वाढरोधक मार्केटमध्ये मिळतात तर ते फळा पिकं जे आहेत किंवा व्हेजिटेबल क्रॉप जे आहेत तर त्यामध्ये शिफारसीत आहेत. तर सोयाबीन पिकामध्ये कुठलंही वाढरोधक असं लेबल क्लेम नाही. त्यामुळे कसं एक शास्त्रोक्त इन्फॉर्मेशन देतानाही आपल्याला त्या ठिकाणी अडचण येतात. पण अनुभवाच्या नुसार आपण या ठिकाणी बऱ्यापैकी जे मुद्दे आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सोयाबीन पिकामध्ये वाढरोधक वापरताना आपल्याला काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला आपल्या पिकाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्या पिकाची वाढ किती आहे हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जर आपल्या पिकाची 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान खूप जास्त प्रमाणात आपल्याला वाढ दिसत असेल, म्हणजे आपली सोयाबीनची पिकाची पेरणी दाट झाली असेल किंवा त्या ठिकाणी आपलं सोयाबीनचं पीक वेलावल्यासारखं दिसत असेल, त्याचबरोबर जर आपल्याला असं वाटतंय की खूप वाढतंय म्हणजे जवळपास 2 फुटापर्यंत वाढ झाली असेल, तर त्या ठिकाणी आपण ती फवारणी करू शकता. जर 35 दिवसाच्या दरम्यान जर आपल्या पिकाची वाढ 1 ते 1.25 फूट असेल, तर त्या ठिकाणी काही अडचण नाही. जर आपण पेरणी आपली व्यवस्थित असेल, म्हणजे नॉर्मल पेरणी असेल की दाट झाली नसेल आणि सोयाबीन पिकाला योग्य अंतर आपण दिलेलं असेल, म्हणजे फुले संगम व्हरायटी असेल, तर त्या ठिकाणी आपण जर 45 सेंटीमीटर वरती जर पेरणी केली असेल तर त्या ठिकाणी जास्त अडचण येत नाही. पण थोडीफार जर आपल्याला वाढ जास्त वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी वाढरोधकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता. परंतु वाढरोधकाचा वापर करताना आपल्याला काही काळजी घेणे गरजेचं आहे की केव्हा फवारायचं. तर बरेच शेतकरी काय करतात, पहिल्याच महिन्यात वाढरोधकाची फवारणी त्या ठिकाणी करून टाकतात. त्यामुळे काय होतं की जे बड असतात, फ्लॉवरिंग बड ओपन व्हायचे असतात, तेच कमी प्रमाणात आपल्याला येतात आणि फुलं त्या ठिकाणी फ्लॉवरिंग ही लेट होऊ शकतं आणि फुलंही कमी प्रमाणात लागू शकतात. तर याची योग्य वेळेत फवारणी होणं गरजेचं आहे. तर योग्य वेळ कोणती? तर आपल्याला योग्य वेळ ही व्हरायटीनुसार त्या ठिकाणी चेंज होऊ शकते. 35 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपण वाढरोधकाची फवारणी त्या ठिकाणी करू शकता. परंतु जर जे लेट येणारे वाण आहेत त्यामध्ये 40व्या दिवशी आपण त्याची फवारणी करू शकता. जे लवकर येणारे म्हणजे मध्यम कालावधीत येणारे वाण आहे त्याची 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान आपण फवारणी करू शकता. जे उशिरा येणारे वाण आहे ते 40 ते 45 किंवा 50 दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकता आपल्या पिकाची वाढ बघून. वाढ जर खूप जास्त असेल तरच त्याची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. वाढ कमी असेल किंवा वाढ मध्यम असेल तर त्या ठिकाणी वाढरोधकाची फवारणी करायची नाहीये. त्याचबरोबर 35 ते 40 दिवसापूर्वी वाढरोधकाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे आणि 40 ते 50 दिवसाचा जो काळ आहे तो अतिशय योग्य आहे वाढरोधक वापरण्यासाठी. वाढरोधक वापरताना आपल्या जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. आपलं पीक स्ट्रेसमध्ये पाहिजेत नाही. त्याचबरोबर आपल्या पिकाला कुठलाही ताण पडलेला पाहिजेत नाही. अशा परिस्थितीतच वाढरोधकाचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची जी काळजी आहे, बरेच शेतकरी ज्या काय चुका करतात, की एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि वाढरोधक. त्यासोबत एक टॉनिक आणि एक विद्राव्य खत अशा पद्धतीनं फवारणी करतात. पण यांचा उद्देश काय आहे नेमका यांनाच कळत नाही, की आपल्याला वाढ करायची आहे की वाढ थांबवायची आहे. म्हणजे वाढरोधकही वापरतात आणि टॉनिकही वापरतात. मग म्हणतात की नाही, नाही मध्यम झालं. असं हे दुकानदारांनाही काळजी घेणं गरजेचं आहे, की आपण देताना वाढरोधकासोबत कुठलंही टॉनिक द्यायचं नाही. कुठलंही जे वाढ करणारं विद्राव्य खतं किती द्यायचं नाही. आपण वाढरोधकासोबत 05234 असेल किंवा 05535 असेल किंवा 06040 असेल या खतांचा वापर करू शकता. परंतु 1919 असेल किंवा 134013 असेल किंवा नत्रयुक्त खतं असेल तर त्यांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला टाळायचा आहे. तर सोयाबीन पिकामध्ये कोणते वाढरोधक आपल्याला उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, त्यामध्ये दोन जे महत्त्वाचे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये पॅक्लोब्युट्राझोल हे जे कंटेंट असलेलं आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, त्याचे व्यापारी नाव कल्टार किंवा टाबोली. या दोन याच्यामध्ये आपल्याला हे मिळतं. याच्यामध्ये टाबोली जे आहे तर त्याच्यामध्ये 40% एस-सी आहे आणि कल्टारमध्ये 23% एस-सी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कल्टार आणि टाबोलीचा डोस वेगवेगळा आपल्याला त्या ठिकाणी होतो. जर खूप अनावश्यक वाढ असेल
तर ती नियंत्रणात हे आणतात. त्यानंतर फुलांची संख्या वाढवण्यास हे मदत करतात. जर जास्त वाढ असेल तर त्यानंतर याचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते जिब्रेलिन सिंथेसिस करून एबीएचं सिंथेसिस त्या ठिकाणी वाढवतात. शेतकरी मित्रांनो, वाढवृद्धकाचा वापर करताना आपल्याला काळजी घ्यायचं आहे की जर आपला डोस जास्त झाला तर आपल्या पिकातील जिब्रेलिनचं सिंथेसिस कमी होणार आहे आणि ॲब्सिसिक ॲसिडचं सिंथेसिस त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे काय होतं की आपलं पीक सिनेसन्सकडे जातं, म्हणजे मॅच्युरिटीकडे जातं आणि परिपक्वतेकडे जातं. त्यामुळे काय होतं की लवकर म्हातारपण येणं असं पिकामध्ये जास्त डोस झाल्यात आपल्याला दिसून येतं. त्यामुळे योग्य डोस वापरणं गरजेचं आहे. तर आपल्याला आपण जर कल्टार वापरणार असेल तर 4 ते 5 किंवा 6 मिलीपर्यंत प्रति एकर आपल्याला 40 मिली वापरायचं आहे आणि टाबोली जे आहे तर 3 ते 3.5 मिली हे 30 मिली प्रति एकर वापरायचं आहे. 15 लिटर पाण्यामध्ये 3 ते 3.5 मिली आणि 4 ते 6 मिली कल्टार या पद्धतीने आपण वापर करू शकता पॅक्लोब्युटेरेझोलचा. त्यानंतर दुसरं जे आहे ते मेपिकॉट क्लोराईड. मेपिकॉट क्लोराईड हे अतिरिक्त वाढ कमी करण्यासाठी आणि फुलोरा आणि शेंगांची संख्या वाढवण्यासाठी याचा वापर प्रामुख्यानं कंपनी शिफारसीत करते. परंतु डोस जास्त झाल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळं व्यापारी नाव जे आहे तर ते चमत्कार या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याचा डोस आपण 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात किंवा 10 ते 15 मिली प्रति पंप याप्रमाणे सोयाबीन पिकामध्ये करू शकता. डोस जास्त झाल्यास वाईट परिणाम होऊ शकतात. त्यानंतर क्लोरोमेकॉट क्लोराईड 50% एस-एल झाडांची रचना संतुलित करण्यासाठी याची काय आहे की ह्याचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात सोयाबीनमध्ये होतो. लिओसिन म्हणून मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. याचा डोस जो आहे तो 1 ते 1.5 मिली प्रति पंप प्रति लिटर किंवा 10 ते 15 मिली प्रति पंप. यापेक्षा जास्त डोस शेतकरी वापरतात, परंतु शिफारसीत डोस जो आहे तोच वापरणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी 20-25 मिली, 10-15 मिली अशा पद्धतीनं पॅक्लोब्युटेरेझोल असेल किंवा चमत्कारचा वापर सोयाबीन पिकामध्ये करतात, परंतु ते चुकीचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण वापर केला तर नक्की चांगला फायदा होईल. वापर करताना काय होतं की जे योग्य प्रमाण जर आपण वापरलं नाही तर आपल्याला त्या ठिकाणी लॉसेस होऊ शकतात. परत काय होतं की जास्त प्रमाणात जर वापर झाला तर त्या ठिकाणी वाढ खुंटणे किंवा सोयाबीनचे जे पानं आहे वरचे कवळे पानं ते कोकडणे आणि जरगट होणे अशा पद्धतीची समस्या आपल्याला दिसून येते. मग त्यामुळे आपल्याला वाटतं की येलो मोजॅक आला किंवा ग्रीन मोजॅक व्हायरस आला, अशा समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अशामुळं वाढरोधक वापरताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि वाढरोधक वापरताना आपल्याला योग्य ते निर्णय किंवा योग्य तो शास्त्रीय सल्ला घेणं गरजेचं आहे. आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती वाढरोधकाबद्दलचा एक लेख आहे, तो आपण वाचू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे वाढरोधक शेतकरी वापरणार आहेत त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता. वाढरोधक वापरताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. फवारणी करताना पिकाची वाढ जास्त झाली असेल तरच फवारणी करायची आहे. फवारणी वेळेत करायची आहे आणि योग्य प्रमाणात करायची आहे. कुठलंही टॉनिक किंवा जे वाढ करणारं विद्राव्य खत आहे ते सोबत वापरायचं नाही. या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि वाढरोधकाचा सोयाबीन पिकामध्ये आपण वापर करणार असाल तर योग्य पद्धतीनं करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी किंवा सोयाबीन असेल, कॉटन असेल किंवा इतर जे अद्रक, मिरची पिकं असेल यांच्या माहितीसाठी आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.